नेतृत्व काही दिवसात करणार आहेत. बंद कर नाही. नमस्कार मित्रांनो. आज आपण आलोय भारताच्या अशा ठिकाणी जे की भारताचं शेवटचं टोक आहे. आणि या ठिकाणी येऊन शशांक सर तुम्हाला कसं वाटतंय? या ठिकाणी येऊन एकदम छान वाटतंय मला, कारण की हा असं म्हटलं जातं की काय कोणता रोड आहे, भारताचा भारताचा सगळ्यात शेवटचा रोड आहे. हा. आणि दोन्ही ठिकाणी समुद्र आहे. हा. आणि ओमकार सर सोबत आहेत, ऑस्ट्रेलिया माझी टीम सोबत आहे. हा. छान वाटतंय. सचिन सर तुमचं काय मत आहे याबद्दल? इकडे येऊन एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटतंय, पण अजून काय? काय नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारताचा शेवटचा रोड म्हणजे या ठिकाणी रस्ता संपतोच आहे. आणि इथून पुढे आय गेस 15 ते 16 किलोमीटर, एक 18 किलोमीटर बहुतेक श्रीलंका या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे आता आम्ही अशा टोकावर उभे आहोत जिथे की भारत संपतो आणि श्रीलंका चालू होते. मित्रांनो, तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आता आपण आहोत धनुषकोडीमध्ये. या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता, समुद्र आहे. आणि असं नाही की फक्त मागे समुद्र आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा शेवटचा पॉइंट आहे. आणि याच्या मागे देखील तुम्हाला पूर्णपणे समुद्र दिसतोय. आणि या ठिकाणी पूर्ण जे की आहे ते भारताची जमीन या ठिकाणापासून संपते आणि पुढे डायरेक्ट समुद्री हद्द या ठिकाणी चालू होते. तर या ठिकाणी एक किलोमीटरच्या आसपास आमचं नेटवर्क गायब झालेलं आहे. तर यावर शशांक सर तुमचं काय मत आहे बरं? आता आम्ही आता धनुषकोडीमध्ये आहोत आणि या ठिकाणाला असं म्हटलं जातं की एंड ऑफ द रोड, हा शेवटचा रोड आहे. दोन्ही साईडला समुद्र आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये सगळी टीम सोबत आहे. कृष्णा सर आहेत, सचिन सर आहेत, ओमकार सर आहेत. एकदम छान वाटतं इथे येऊन, पण रेंज नसल्यामुळे वाट लागली आहे. तर कृष्णा सर तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? जसं शशांक म्हणलं आता की हे भारताचं शेवटचं टोक आहे. हे धनुषकोडीमध्ये इथं आपण फक्त चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये जमीन असा भाग बघतो. आता पुढचं वर्णन आपले सचिन सर करते. सचिन सर तुमचं काय मत आहे याच्यावरती? इथे आल्यावर मोबाईल नेटवर्क गायब झाला आणि मोबाईल नेटवर्क मध्ये वेलकम टू श्रीलंका असे मेसेज आले. इथून फक्त श्रीलंका जे आहे ते 18 किलोमीटर वरती आहे. हो. तर त्यामुळे आता आम्ही श्रीलंकेला जाणार आहोत या साईडने. थँक्यू. ओमकार सर इथे आहेत. तर धनुषकोडीमध्ये नेटवर्क नाहीये, पण हवा खूप छान सुटलेली आहे. निसर्गाचं वातावरण एकदम असं रमणीय झालेलं आहे. सूर्य महाराज तापलेले आहेत. तर आता आपण अक्षय सरांना विचारूयात की त्यांना इथे येऊन कसं वाटतंय. भारताच्या शेवटच्या कोपऱ्यावर आल्यानंतर जो आनंद आहे, निसर्गाचा आनंद, वाऱ्याचा आनंद, बाकी सर्व गोष्टीचा आनंद घेता विचार करता सुख खरं कशामध्ये दडले तर हे दक्षिण भारतामध्ये आल्यावर आपल्याला कळतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण या ठिकाणी आपण आल्यानंतर एक वेगळा देवी शक्तीचा स्वाद या ठिकाणी मिळतो. रामेश्वरमच्या दर्शनानंतर असेल किंवा इतर धार्मिक स्थळावर लोकांची असणारी श्रद्धा, यातून या भागातील लोकांचं निसर्गावर, देवावर आणि स्वतःच्या निष्ठेवर किती मोठं प्रेम दिसून येतं. कारण का, भारताची क्रांती यामध्ये सुद्धा बंगाली लोकांपासूनच एक चांगल्या क्रांती सुरुवात झाली. आपण किती आपल्या बड्या मारत असलो तरी आपल्या देशाचा जो स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये खरं योगदान हे पश्चिम बंगाल पासून होते आणि त्याची अजूनही पाऊल पुन्हा त्या देशात आपल्याला येतं. अनिल सर तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? आपण रामसेतूवर, ज्या भारताच्या दक्षिण टोकावर आले रामसेतूवर, एक चांगला एक्सपिरियन्स आहे. चारी बाजूला समुद्र आहे आणि प्रत्येकाने अवश्य या स्पॉटवर यावं असं मी सगळ्यांना रिकमेंड. तर तुमचं मत या ठिकाणाविषयी कसं आहे मला एकदा जाणून घ्यायला नक्की आवडेल. बोला. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे याला. रामेश्वरला आल्यानंतर दर्शन वगैरे करून भारताचं शेवटचं टोक म्हणलं तरी काही हरकत नाहीये. दक्षिण भारतामधलं आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त 20 किलोमीटर श्रीलंका आहे. दुसरं देश चालू होतो इथून. हो, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप चांगला अनुभव आहे. माझ्यासोबत माझी वरिष्ठ मंडळी आहे, सगळी सहकारी. अक्षय आवटे सर झाले, अनिल टट्टू सर झाले, माझे सहकारी अजिंक्य जाधव, कृष्णा, परत दिग्विजय सर आमचे, ज्यांना आम्ही लाडणे डीके म्हणून हाक मारतो. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. सर्वांनी ते यावं. विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करतो, नक्की तुम्ही रामेश्वरला या. कमलेश सर, या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू येतोय धनुषकोडीमध्ये, यावर आपलं मत काय? असलं पाहिजे, कारण की आम्हाला लाईव्ह पण जायचं होतं या ठिकाणी. म्हणजे आपले जेवढे ऑनलाईन मित्र हा आहेत सगळ्यात त्यांनाही महत्त्वाचा कळलं पाहिजे की आपण धनुषकोडी आणि हा जो मुद्दा आहे, हा येणाऱ्या
अधिवेशनामध्ये तो मुद्दा संसदेमध्ये मांडला जाईल. आपल्याला धनुषकोडी येथे सगळ्या प्रकारच्या सिम कार्डचे 5G नेटवर्क इथे असले पाहिजे आणि त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस तथा बाकी सर्व मंत्रिमंडळाजवळ हा मुद्दा मांडणार आहोत. पण तुम्हाला असं ओशन व्ह्यू मिळतो या ठिकाणी. पण तुम्हाला असं वाटत नाही का सर की हा मुद्दा आपल्या राज्याच्या अखत्यारीतला नाहीये, हा हा मुद्दा केंद्राच्या जरी- अखत्यारीतला आहे असं मला वाटतंय. आम्हाला वाटतं फडणवीस अरे, साहेब हो. केंद्राचंही नेतृत्व काही दिवसात करणार आहेत. बंद कर नवीन. तर राज्यातल्या नेत्यांकडे मागणी करणं हे मला योग्य वाटत नाही सर, कारण हा प्रश्न मला राज्याच्या अखत्यारीतला वाटत नाही. हा प्रश्न जरी महाराष्ट्र राज्याच्या अखेरीतला नसेल तरी महाराष्ट्र राज्यातील जो सगळ्यात बलशाली नेता जो आहे सध्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येणाऱ्या काळामध्ये या देशाचे पंतप्रधान 100% होतील आणि त्यामुळे आम्ही हा मुद्दा त्यांच्याकडे मांडणार आहे. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतो. कॅपेबल लीडर आहेत, कारण की ते 1 ट्रिलियनचं स्वप्न बघतायत महाराष्ट्रासाठी आणि ते कदाचित पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानांचा पंतप्रधान पदाचे दावेदार असणारे एकमेव भावी नाव नेते म्हणजे भावी पंतप्रधान देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे या दोन युवकांकडून, माझ्या साथीदारांकडून, की देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. तर यावर आपलं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र